उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रामधल्या सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी फोन केला होता। फडणवीस महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून चर्चा करणार आहेत। इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील। विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की CP राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। चर्चा केली काही? हो, फडणवीसांचा फोन आला होता। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहे। त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील। त्यांचं कामच आहे। समर्थन मिळवणं, समर्थन मागणं ही प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ते प्रगल्भतेचं लक्षण आहे, मजबूत लोकशाहीचं लक्षण आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादा आव्हान शरद पवार साहेबांना करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे। त्यामुळे या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे आणि पूर्ण बहुमत आहे। पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांची मतं घ्यायचा? सभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार याच्यामध्ये मतदान करतात। त्याच्यामुळे आणि हे मतदान जे होणार आहे हे त्या दिल्लीवर होणार आहे। आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेलं आकडा मोदीजींचा सांगितलेला आहे की 29 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही, ते 29 पर्यंतच आहे। त्यामुळे 29च्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना, आतापासून का देता?